नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की एजे झोपलेले असतात, लीलाही तिथेच झोपलेली असते। एजे जागे होतात आणि पाहतात तर काय, लीला त्यांच्या शेजारी झोपून असते आणि एजेंच्या हालचालीवरून ती म्हणत असते की एजे नाही दुखणार तुम्हाला, मी आहे ना इथे, नका काळजी करू, तुम्ही झोपा तुम्ही, असं झोपेतच ती बोलत असते। तेव्हा एजेंच्या लक्षात येतं की लीला ही रात्रभर आपल्यासाठी जागलेली आहे। ही गोष्ट एजेंच्या लक्षात येते आणि एजे मात्र म्हणत असतात की खरंच ह्या लीलाला ना कळतच नाहीये, म्हणजे काहीही करत असते हे एजेंच्या लक्षात आलेलं असतं। आणि मग लीला तिची झोपमोड होईल, ती उठायला लागलेली असते, तेव्हा मात्र एजे तिथे लीलाच्या डोक्याखाली हात ठेवतात आणि तिला सावरतात। तिला म्हणतात की मी आहे लीला, आणि मग लीला तशीच झोपी जाते। एजे म्हणतात की रात्रभर ही माझ्यासाठी जागलेली आहे, हिने रात्रभर एवढं सगळं जे काही केलेलं आहे ते फक्त आणि फक्त माझ्यासाठी केलेलं आहे, हे एजे म्हणत असतात। तेवढ्यात लीला उठते आणि म्हणते, एजे तुमची झोप झाली का, असं लीला बोलू लागते। तेव्हा एजे म्हणतात की हो, पण लीला एवढं सगळं करायची काय गरज होती। लीला म्हणते की तुम्हाला दुखत होतं ना, आणि मग तुम्ही कूस बदलली असती तर तुम्हाला त्रास झाला असता, म्हणून मी तशी बसून होते। तेव्हा लीला एजेंना म्हणते की आता आंघोळीला चाललात तुम्ही, पण आंघोळ कशी करणार, तुमच्या लक्षात येतंय का एजे। तेव्हा एजे म्हणतात का, काय झालं। लीला म्हणते अहो पण तुम्हाला जखम झाली ना, मी घालेल तुम्हाला आंघोळ, असं लीला बोलत असते। एजे म्हणत असतात की नाही माझी मी जाईल। तेव्हा लीला म्हणत असते की नाही एजे, तुम्हाला त्रास होतोय, तुमच्या हक्काची बायको आहे ना। तेव्हा एजे लीलाला म्हणतात की माझ्यासाठी फ्रेश कपडे काढून ठेव, आणि मग लीला कपडे काढायला कपाटात जाते, तोपर्यंत एजे बाथरूममध्ये घुसतात आणि म्हणतात की नाही लीला, मी नाही उघडणार दरवाजा। इकडे सुनांची मात्र जाम फजिती झालेली असते, भांडी घासायचं काम सुरू असतं आणि कालिंदी म्हणत असते की आता ह्यांची चांगलीच जिरवणार आहे। दुर्गा सरस्वती म्हणत असतात की वहिनी हे काय चाललंय आपल्यासोबत, म्हणजे किती दिवस हे सगळं चालणार आहे, हे त्या बोलत असतात। आणि तेव्हा मात्र त्यांच्या लक्षात आलेलं असतं की आपण खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकत चाललेलो आहोत। तेव्हा इकडे कालिंदी येते आणि म्हणते काय अजून भांडी झालेली नाही आहेत। कालिंदीने 2 बकेट कपडे आणलेले असतात आणि ती कपडे धुवायचं काम आता यांना करावं लागणार असतं। तेव्हा कालिंदी म्हणते की अजून झालेलं नाही आहे तुमचं, एवढा वेळ लागतो, अरे ती भांडी जर घासायला एवढा वेळ लागला तर मला सांगा हे कपडे कधी धुणार आहात तुम्ही, लक्षात येते का तुमच्या, हे कालिंदी त्यांना बोलत असते, त्यांना म्हणत असते। तेव्हा त्या म्हणत असतात म्हणजे, तेव्हा त्या सांगतात की कालिंदी सांगते की हो हे कपडे धुवायचे आहेत, कपडे धुवून झाले की फरशी पुसायची आहे, घरातली बरीच कामं आहेत, हे सगळं करायचं आहे, आणि मग हे कधी करणार आहात तुम्ही, असं कालिंदी त्यांना बोलत असते। कालिंदी म्हणत असते की लवकर लवकर आवरा, अजून स्वयंपाक करायचा आहे, रात्रीच्या जेवणाचं बघायचं आहे, आणि हे सगळं जर करायला उशीर झाला तर जेवायला नाही मिळणार तुम्हाला, हे त्यांचं बोलणं चालू असतं। इकडे एजे त्याचबरोबर सगळेजण ब्रेकफास्टसाठी टेबलवरती आलेले असतात आणि यश मात्र तिथे असतो। त्याचबरोबर एजे हे मोबाईलमध्ये बघत असतात। लीला म्हणत असते काय बघतायत एजे, आणि गालातल्या गालात हसतायत। लीला मात्र इकडे तयार होत असते आणि एजे हळूच लीलाचा फोटो काढतात। एजेंनी मुद्दामूनच फोटो काढलेला असतो। लीला खूप सुंदर दिसत असते, लाल रंगाची साडी नेसलेली असते आणि साडीमध्ये त्या लीला खूपच सुरेख अशी दिसत असते। एजेंना भारी वाटत असतं। एजे म्हणत असतात की लीला खरंच तू माझ्या आयुष्यात आलेली आहे ना, त्या गोष्टीमुळे हे सगळं शक्य झालेलं आहे, असं एजेंचं बोलणं सुरू असतं। त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की लीला एजेंना म्हणत असते काय चाललंय नक्की यांचं, काय करतायत हे, हा प्रश्न लीलाला पडलेला असतो। लीला एजेंटकडे पाहत असते, एजेंटच्या जवळ येते, एजेंटना विचारू लागते की काय झालेलं आहे। त्याच वेळेस एजे काही नाही म्हणतात आणि एजे थोडेसे घाबरल्यासारखे होतात, कारण एजेंनी गुपचूपच लीलाचा तो फोटो काढलेला असतो। आणि एजे म्हणत असतात की लीला खरं मला कधीच वाटलं नव्हतं की मी अशा पद्धतीनं रिॲक्ट करेल, अशा पद्धतीनं वागेल, पण आज तुझ्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे, असं एजेंचं बोलणं असतं। आणि लीला एजेंटच्या जवळ येते, त्या क्षणी एजे तो जो मोबाईल आहे तो लपवतात आणि त्याच वेळेस एजेंचा मोबाईल लीलाच्या हातामध्ये जातो। एजे पाहतच राहतात। एजे म्हणत असतात की नाही हिला नाही कळलं पाहिजे या बाबतीत सगळं, हे सगळं घडत असतं। तेव्हा मात्र इकडे एजे पाहत असतात। त्याचवेळी पाहायला मिळतं की एजे खूप प्रयत्न करत असतात लीलाला कळू नये। कालिंदी आलेली असते। कालिंदी म्हणत असते की आता स्वयंपाक करायचं आहे। कालिंदी म्हणते, तेव्हा या सगळ्याजणी पाहत असतात। या म्हणतात इथे आतमध्ये किचनमध्ये नाही बनवायचा। तेव्हा मात्र इकडे कालिंदी म्हणते की कसं आहे, एक्स्ट्राचे सिलेंडर मी मागवले होते, पण लग्न घर होतं ना, 4 सिलेंडर मागवलेले होते तरी 4ही सिलेंडर संपले। हे जेव्हा सांगितलं जातं तेव्हा तिच्या मैत्रिणीही तिथं आलेल्या असतात
आणि त्या मैत्रिणी म्हणत असतात की अगं कालिंदी, आज काय जेवायला बोलवायची गरज होती ग आम्हाला. तेव्हा कालिंदी म्हणत असते, कसं आहे माहिती आहे का, इथं आमच्या घर ना रिकामं रिकामं वाटत होतं. आमचे जावई आहेत ना याचे, त्यांनी या सुनांना पाठवलंय, जहागीरदारांच्या सुना आहेत. नाही, आज वाटत नाही आहे तुम्हाला, इतर वेळी दागिन्यात अगदी भरजरी साड्यांमध्ये असतात ना, आणि त्याचबरोबर आता तुम्हाला वाटत नसल्या तरीही त्या जागीरदारांच्या सुना आहेत, असं ती ठणकावून सांगत असते. आणि म्हणत असते, बघितलं ना किती प्रेमळ आहेत त्या, स्वयंपाक बनवत आहेत. आणि आता चुलीवर स्वयंपाक बनवायचं काम कालिंदीने या तिघींना लावलेलं असतं. यांना तर चूल पेटवण्यापासूनच्या गोष्टी असतात तेही त्यांच्या लक्षात आलेलं नसतं. आणि कालिंदी मात्र त्यांना सांगत असते, एक 25 भाकरी करायला लागतील, पातळ पातळ भाकरी करायच्या आहेत. इथे चूलच पेटवता येत नसते, फुंकर मारत असतात, पण यांना काही जमत नसतं. दुर्गा मात्र चिडलेली असते. दुर्गा म्हणत असते की यांच्या अख्ख्या कुटुंबाला मी उद्ध्वस्त करणार आहे, यांच्यामुळे हे सगळं मला सहन करावं लागत आहे. हे सगळं बोलणं सुरू असतं आणि दुर्गा मात्र म्हणत असते की आता सोडणार नाही मी. त्याचवेळी लीलाचे बाबा तिथं आलेले असतात आणि लीलाचे बाबा म्हणत असतात की काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे कालिंदीमुळं तुम्हाला जो काही त्रास होत आहे त्यासाठी मी तुमची माफी मागतो. दुर्गा म्हणत असते, एकाने त्रास द्यायचा आणि एकाने माफी मागायचं नाटक करायचं, या सगळ्याला एजे घाबरत असतील, पण मी नाही. मी अजिबात ही गोष्ट सहन करणार नाही आणि तुमच्या या नाटकाला फसणारही नाही, हे सगळं दुर्गा म्हणत असते. तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की दुर्गा जेव्हा हे बोलत असते तेव्हा लीलाचे बाबा खरं तर हात जोडून मनापासून माफी मागत असतात, पण दुर्गाचा माज काही केल्या कमी होतच नसतो. दुर्गा मात्र माजुऱ्यासारखीच वागत असते. इकडे आता सर्वजण डायनिंग टेबलवरती जेवायला बसलेले असतात. यश म्हणत असतो की खरंच आज ना खूप घमघमाट सुटलाय जेवणाचा. यशला हे सगळे चिडवू लागतात, म्हणत असतात बरोबर आहे, रोज तुला आम्ही बेचव जेवण देतो ना, त्यामुळे तुला आज घमघमाट वाटतं, रोज नाही वाटत ना. हे सगळं बोलणं सुरू असतं. त्यावेळेस लीलाही तिथं असते. ते सगळेजण चिडवत असतात कारण आज स्वयंपाक जो बनवलेला असतो तो इकडे रेवतीने बनवलेला असतो. लीलाही सगळ्यांसोबत एजेंना जेवायला वाढत असते. त्याचवेळी एजेंटच्या जवळ जाते. एजेंटनी मोबाईल उलटा करून ठेवलेला असतो. लीला म्हणत असते, रोज तर मोबाईल जवळ असतो, पण एजेंटनी आज का असं केलेलं आहे, नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे, एजे असं का वागत आहेत. सकाळी पण त्यांनी मोबाईलचं तसंच केलेलं आहे, आत्ताही ते तसंच करत आहेत. हे लीला विचार करत असते आणि एजेंटच्या शेजारी येऊन बसते. इकडे यशला मात्र सगळेजण चिडवत असतात आणि यशला म्हणत असतात की भाजी छान आहे ना, आवडली ना. तेव्हा यश म्हणत असतो की हो, आणि हे दोघंजण म्हणतात की आम्ही भाजीबद्दल बोलतोय, रेवतीबद्दल नाही आहे. यश पण म्हणतो की हो, आम्ही पण भाजीबद्दलच सांगत आहे. आणि मग आजी म्हणतात की रेवती, तू पण जेवायला बसून घे, असं आजी रेवतीला सांगत असतात. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की लीला एजेंटचा मोबाईल पाहणार असते. लीलाने विचार केलेला असतो की नक्कीच एजे काहीतरी लपवत आहेत माझ्यापासून आणि ते मला कळलंच पाहिजे. नक्की एजे काय लपवत आहेत हा गोष्टीचा शोध लीलाला घ्यायचा असतो. आणि तिने एजेंटचा मोबाईल घ्यायला सुरुवात करत असते. तेवढ्यात एजे तिला विचारतात काय हवंय. तेव्हा लीला सांगते की चटणी हवी, आणि मग ती मसाला तिथून घेते. आणि एजे मात्र विचार करत असतात की हिने मोबाईल बघत आहे ना. खरं तर लीलाला आता प्रश्न पडलेला असतो की काय आहे एजेंटच्या मोबाईलमध्ये असं, म्हणून एजे तो मोबाईल प्रत्येक वेळेस लपवत आहेत. आज तर एजेंटनी मोबाईल खिशात ठेवला, असं कधीच होत नाही. काही मेसेज इमर्जन्सी असते म्हणून एजे मोबाईल जवळ ठेवतात, नोटिफिकेशन ऑन असतं, आणि आज मात्र सगळं शांत शांत चाललंय. या गोष्टीचा शोध मला घ्यावाच लागणार आहे. इकडे दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी तिघीजणी वैतागलेल्या असतात. त्या म्हणत असतात की आपण एजेंटची माफी मागूया, एजेंटना सांगूया की आम्हाला नाही होत हे सगळं, आम्हाला माफ करा, असं त्यांचं चाललेलं असतं. परंतु इकडे दुर्गा म्हणत असते की नाही, आपण यांना अद्दल घडवायची आहे. इकडे किशोर आलेला असतो. सगळेजण किशोरला जेवायला बोलवत असतात. तेव्हा किशोर म्हणत असतो की मला नाही जेवायचं, मला भूक नाही आहे. जोपर्यंत माझी बायको जेवली की नाही, तिच्या पोटात अन्न गेले की नाही हे मला समजत नाही, तोपर्यंत मी जेवणार नाही, असं म्हणत किशोर निघून जातो. एजे पाहत असतात. तेव्हा आजी म्हणतात की राहू दे, मी बोलेल त्याच्याशी नंतर, असं म्हणत आजी एजेंना शांत करतात. मी नंतर त्याच्याशी बोलते असं आजींचं म्हणणं असतं आणि आजी सगळ्यांना जेवायला सांगतात. आता आजी जाऊन किशोरची समजूत घालणार असतात, कारण दुर्गाने जे केलेलं आहे त्याची शिक्षा तिला मिळणारच होती आणि ती मिळालेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.